रुपाली चाकणकरांना सलग दुसरा धक्का. त्या फोननंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही चाकणकरांकडून राजीनामा. बोंधूबाबा आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकरांची चांगलीच कोंडी झाली आहे. 20 मार्चला चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतरही विरोधकांचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीत. अखेर रुपाली चाकणकरांवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत चाकणकरांची शुक्रवारी सकाळी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर रात्री चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. चाकणकरांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून नेमकं काय म्हटलंय ते बघा. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहेत. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देते, अशी पोस्ट करत चाकणकरांनी त्यांची भूमिका मांडली आहे. रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणानंतर दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला. अशोक खरातची SIT कडून अजूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता खरातच्या चौकशीतून नवी माहिती पुढे आल्यास आणखी कुणावर राजीनाम्याची वेळ येते याकडे लक्ष असेल. याशिवाय चाकणकर सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा रुपाली ठोंबरेंनी आरोप केला होता. आता त्या अँगलने तपास करण्याचा निर्णय तपास यंत्रणांनी घेतल्यास आता चाकणकरांसह खरातच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.